आता मी आलोय बारामतीमध्ये, आम्ही बोलतोय सगळेजण, आम्ही मंडळी सगळे एकत्रित आलेत. कुणाला पैसे कुणी दिले का? कुणी गाड्या पुरवल्या का? अरे हे माणसं कशासाठी इथं आलेत? मनोज जरांगे नावाच्या माणसाला उभं कुणी केलं? शरदचंद्रजी पवार. नाही ऐका, अहो ती पहिल्या दिवशीच जाऊन बसले त्या मनोज जरांगेच्या मागं. ती काय म्हणते? आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे. अरे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एससीबीसी दिलं ना? नरेंद्र मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएस दिला ना, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. नको आहे त्यांना. त्यांना काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे. शिक्षण आणि नोकरीतला कट ऑफ त्यांचा कमी आहे, आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे? ओबीसी मधनं पाहिजे. कारण गावगाड्यातला सरपंच, गावगाड्यातला पंचायती मेंबर, गावगाड्यातला झडपी मेंबर, याच्यावरती त्यांना राजकारण करायचं आहे. ओबीसी, अरे गाव नका ओबीसीचा म्हणून झडपी झालाय. हे सगळं षडयंत्र आहे. शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतिक झाले, लीन झाले, गडागडा लोळले आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा GR काढला. GR, ह्या GR अन्वये ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. मंगेशरावजी, तुम्ही कायद्याच्या भाषेत खूप छान सांगता.